नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा आता आपण आजचे जे कापूस बाजारभाव आहेत त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल झालेला आहे आणि कापूस भावही वाढलेले आहेत. मग आता कितीपर्यंत वाढलेले आहेत, त्यामध्ये काय बदल झाला, कसा बदल झाला, कशा प्रकारचे बदल झालेला आहे ते आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. बघा आता कापसाच्या बाजारभावाचा विचार केला तर जागतिक लेवलला हे कापसाचं मार्केट चालतं आणि जागतिक लेवलला मार्केट चालत असल्याने मग त्यामध्ये थोडासा चढउतार होतच राहत असतो. कधी काळी भाव थोडेसे काय होतात, गगनाला भिडतात, कधी कमी आहे का नाही, कधी स्थिरावलेले असतात आणि कधी कधी एकदम उच्चांक काय केला जातो, गाठला जातो. आणि यावर्षी तर खूप पूर परिस्थिती, अतिवृष्टी, नुकसान भरपाई नाही. शेतकरी पूर्ण हवालदिल झाले होते. शेतकऱ्याच्या हातचे पिकं निस्तनाबूत झाले होते आणि त्यामुळं मग खूप यावर्षी नुकसान झालेले असल्या कारणानं त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी शासनाने हमीभावही जाहीर केले होते. ह्या सर्व गोष्टी काय केल्या होत्या, शेतकरी हिताच्या शासनाने केलेल्या असल्या कारणांतरी कापसाचे जे भाव आहेत ते काय झालेले होते, अपेक्षित भाव शेतकऱ्याला जे पाहिजे होते ते मिळत नव्हते आणि मिळतही नाहीत. पण त्यामध्ये मध्यंतरी कापसाने खूप उच्चांक गाठला होता. त्यानंतर परत कापसाचे भाव रिवर्स आले होते, पाठीमागं आले होते पार 7.5-7.5च्या आतमध्ये. आणि त्यानंतर आणखीन त्यामध्ये काय झालेलं आहे, खूप मोठ्या प्रमाणावर बदल झालेला आहे आणि आणखीनच त्या कापसाच्या भावामध्ये आणखीन थोडीशी काय झालेली आहे, वाढ झालेली आहे. मग बाजारभाव काय झालेले आहे तर थोडीशी त्यामध्ये बदल झालेला आहे, म्हणजे वाढ झालेली आहे त्यामध्ये. आणि आजच्या भावाचा विचार करता पाहता आज जवळपास 7,700 असा कापूस काय केलेला आहे, बाजारामध्ये विक्री व्हायला लागलेली आहे. त्यामुळं मग हळूहळू कापूस काय होणार आहे, वाढणार आहे. आणि वाढून मग पहिला जो होता 8,200-300पर्यंत जो गेला होता ते 9,000ही पार होऊ शकतो. त्यामुळं मग ज्या शेतकऱ्याकडे अद्याप कापूसाचे थप्पे आहेत, कापूस अवेलेबल आहे, त्यांनी स्वतः विकलेला नाही, विक्री केलेला नाही, अशा शेतकऱ्यांनी थोडंसं घाई गडबड न करता काय करायचं आहे, विक्री करून कापूस विकायचा आहे, थांबून कापूस विकायचा आहे. कारण गडबडीत तुम्ही जर कापूस विकतान तर तुमचा माती मोल जाईल. थोडंसं थांबून तुम्ही काय करायचं आहे, कापसाची आपल्या विक्री करायची आहे. कारण कापसाच्या भावामध्ये थोडासा हळूहळू काय व्हायला लागलेला आहे, बदल व्हायला लागलेला आहे. तेजी आपल्याला काय झाली आहे, दिसून यायला लागलेली आहे आणि तेजी दिसून यायला लागल्या कारणानं मग काय झालेलं आहे, भाव काय होऊ शकतो, 9,000 पारही होऊ शकतो. त्या कारणानं मग जे शेतकरी अद्याप आपले कापसं विकण्यासाठी थांबलेले आहेत, अशा शेतकऱ्यांनी थोडंसं थांबायचं आहे. मार्च महिन्यापर्यंत आहे का नाही, 15-20 मार्चपर्यंत थांबायचं आहे. भाव तुम्हाला काय होणार आहे, व्यवस्थित मिळणार आहे. किमान हमी भाव तरी काय होणार आहे, तुमच्या पदरात पडणार आहे. जे शासनाने हमी भाव काय केले आहेत, जाहीर केलेले आहेत. आणि बऱ्याच ठिकाणी हमी भावाने कापूस विक्री केला जात नाही, शेतकऱ्याचा घेत नाही, तशी यायला पण नाही. आणि खाजगी बाजारामध्ये तर मनमानी कारभार आहे तो, आहे का नाही. खाजगी बाजाराच्या हिशोबाने जे व्यापारी वर्ग आहे त्यांच्या हिशोबाने ते कापूस काय करत असतात, घेत असतात. त्यामुळं मग थोडंसं थांबून कापसाची विक्री करायची आहे. कापसामध्ये हळूहळू थोडीशी तेजी व्हायला लागलेली आहे आणि तेजी झाल्यामुळं मग काय होणार आहे, आणि कापसामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल होतील. ज्या शेतकऱ्याकडं कापूस आहे तर भरपूर, अशा शेतकऱ्यांनी थोडंसं थांबून त्या कापसाची विक्री करायची आहे. यावर्षी कमी उत्पादन झाल्या असल्या कारणानं आणि भावही थोडेसे काय झालेले आहेत, पडलेले आहेत. आणि नंतर हळूहळू काय होणार आहे तर दुबारा पिकाला काय केलेलं आहे, बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलं आहे, कापूस ठेवलेला नाही. सर्व दुबारा पिकं केलेली असल्या कारणानं आणि यावर्षी उत्पादन कमी झाल्यानं भाव थोडासा काय होऊ शकतो, वधारू शकतो, म्हणजे वाढू शकतो. आणि मग त्यामुळं मग जे शेतकरी अद्याप भावाच्या आशेने आपला कापूस घरामध्येच ठेवलेला आहे, अशा शेतकऱ्यांनी थोडंसं थांबून मार्च महिन्यापर्यंत, मार्च एंडिंगपर्यंत थांबून थोडंसं काय करायचं आहे, कापूस घालायचा आहे, कापूस आपला विक्री करायचा आहे. कारण नंतर भावामध्ये खूप बदल होऊ शकतो आणि मग बदल झाल्यानंतर मग आपला कापूस काय करायचा आहे, विक्री करायचा आहे. किती झालं तरी 7,500च्या आतमध्ये आता भाव
शेतकऱ्यांना येणार नाही. त्यामुळं मग घाई गडबड न करता व्यवस्थित प्रकारे काय करायचं आहे, आपला कापूस हमी भावाने काय करायचं आहे, शासनाने जे हमी भाव हे केलेले आहेत, जाहीर केलेले आहेत, त्या भावाने काय करायचं आहे, विक्री करायचा आहे. मग थोडे दिवस थांबायचं आहे. बरेच दिवस शेतकरी काय झालेले असतात, भावाच्या आशेने थांबलेले असतात आणि आणखीन मग थोडे दिवस दम काढून काय करायचं आहे, आपला कापूस जे आहे तो विक्री करायचा आहे. आणि धन्यवाद.